आपची आघाडी आहे। 24 जागांवरती मात्र आपची आघाडी थांबली असल्याचं बघायला मिळतंय। आतापर्यंत साधारणतः 30चा आकडा गाठलेली आम आदमी पक्ष हा आता मात्र केवळ 24 जागांवर थांबला असल्याचं बघायला मिळतंय। दिल्लीमधल्या सर्व 70 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत आणि सध्याच्या या कलांनुसार भाजपची 46 जागांवरती मुसंडी आपल्याला बघायला मिळते। भाजपला बहुमत या ठिकाणी मिळताना दिसतंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर सुषमा स्वराज यांच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री जो आहे तो दिल्लीमध्ये विराजमान होणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय। कारण 1993 नंतर आता सध्या आपण पाहतोय की भाजपला या ठिकाणी बहुमत मिळतंय आणि त्यामुळे यंदा तरी भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीमध्ये विराजमान होणार असं सध्या तरी सांगितलं जातंय। मात्र साधारणतः 2 टर्म मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले आम आदमी पक्ष अर्थातच अरविंद केजरीवाल त्यांना मात्र या ठिकाणी जोरदार धक्का बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जो काही प्रचार हा दिल्लीमध्ये झालेला होता, भाजपने जे भ्रष्टाचाराचे आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर केले, जरीही रेवडी योजना रेवडी पद्धत जी अरविंद केजरीवाल यांची आहे ती जरी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी गेम चेंजर ठरलेली असली तरी सुद्धा भाजपने जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर केले त्याचा फटका अरविंद केजरीवाल यांच्या आपला सध्या तरी आपल्याला बसताना बघायला मिळतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर दिल्लीमधला जो सामान्य वर्ग आहे त्यांचा विश्वास जो आहे तो अरविंद केजरीवाल यांच्यावरून उडालाय का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण अरविंद केजरीवाल यांना जेलवारी करावी लागलेली होती, त्यांच्या पाठोपाठ मनीष सिसोदिया यांना सुद्धा जेलवारी करावी लागलेली होती।